तुम्हाला असं म्हणावं लागेल की आम्ही फक्त चोरी करून पाहत होतो, चोरी कशी करायची, चोरी झालेली नाही असं त्यांना म्हणायचं आहे का? आणि आज 26,200 का 243 असे लोकांचे फॉर्म हे सगळं आपण फोटो चित्रीकरण करू शकतात, तेवढे फॉर्म लोकांचे आलेले आहेत. या लोकांना सभासत्व मिळवून देण्यासाठी समितीच्या वतीने आम्ही सगळेजण प्रयत्नशील. ज्याला ज्या भाषेत समजावं लागेल त्या भाषेत आम्ही सगळे समिती समजवणार. तर राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्था ही स्वर्गीय खरं तर त्यावेळेच्या सगळ्या कायद्यांना धरून सहकारासाठी तयार झाली. रामरावजी बोंनी ती निर्माण केली, त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी यामध्ये मेहनत घेतली. आत्ता परिस्थिती अशी आहे की यांनी ती प्रायव्हेट करण्यासाठी काही सभासद गुपचूप करायची ही प्रक्रिया राबवली. तालुक्यातनं तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या आणि सगळे एकत्र येऊन ही सहकाराच्या ताब्यात राहावी यासाठी एक सगळ्यांनी सर्वानुमते सर्वपक्षीय एक समिती तयार झाली आणि ती समिती आता हा सभासदांसाठी लढा देत आहे. त्यामध्ये मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांच्यासोबत आहे. आणि आज 26,200 का 243 असे लोकांचे फॉर्म हे सगळं आपण फोटो चित्रीकरण करू शकतात, तेवढे फॉर्म लोकांचे आलेले आहेत. या लोकांना सभासत्व मिळवून देण्यासाठी समितीच्या वतीने आम्ही सगळेजण प्रयत्नशील. त्यांनी बँकेत पैसे भरले, त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्ही सभासद करतोय, नियमात राहून करतोय. जनतेमध्ये आक्रोश तयार झाल्यानंतर त्यांनी तो युटर्न केला आणि त्या भूमिकेत त्यांना लक्षात आलं की आता हे संस्था लोक आपल्या अंगावर येतील, काही जनतेमध्ये अंधरेस तयार होईल. परंतु त्यांनी तो प्रयत्न केला, त्यांनी सगळ्यांकडनं कागदपत्र मागवली. म्हणजे तुम्हाला असं म्हणावं लागेल की आम्ही फक्त चोरी करून पाहत होतो, चोरी कशी करायची, चोरी झालेली नाही असं त्यांना म्हणायचं आहे का? ज्याला ज्या भाषेत समजावं लागेल त्या भाषेत आम्ही सगळे समिती समजवणार.